हॅलो फ्रेंड्स, वेलकम. इंग्लिश विथ अ रे ऑफ होप या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, मागील व्हिडिओमध्ये मी डीडचा संपूर्ण यूज तुम्हाला सांगितलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण डीडचा यूज करून वाक्य कशी तयार करायची आणि डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग कसा करायचा याविषयी आपण सराव करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, इथे मराठीत काही वाक्य आहेत. मी माझा गृहपाठ केला, पास्टमध्ये झालेली ॲक्शन आहे. दुसरं, ह्या सगळ्या ॲक्शन पास्टमधल्याच आहेत आपल्या. मी माझा गृहपाठ केला नाही. तिसरं आहे, तू तुझा गृहपाठ केलास का? क्वेश्चन सेंटेन्स आहे. चौथंसुद्धा क्वेश्चन सेंटेन्स आहे. ते केव्हा आले? अशा प्रकारे. आणि असे वाक्य आपल्याला डे टू डे लाईफमध्ये रोज काय करावे लागतात? यूज करावी लागतात. अशाच पद्धतीचे एक्झाम्पल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि डे टू डे लाईफमध्ये त्याचा उपयोग केव्हा कसा करायचा त्या सिच्युएशननुसार ते करू शकतो. पहिलं वाक्य आहे, मी माझा गृहपाठ केलाय. आता याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मी साठी घेतलं आय, केला याच्यासाठी घेतलं डीड, माझा माय आणि गृहपाठ म्हणजे होमवर्क. पास्टमध्ये ही ॲक्शन झाली म्हणून आय डीड माय होमवर्क. मी माझा गृहपाठ केलाय. आता याचं स्ट्रक्चर आहे, विशिष्ट असं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी दिलेलं आहे मी. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, डीड हे काय आहे? क्रियापद आहे. क्रियापदाचं दुसरं रूप आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट. अशा प्रकारे या वाक्याचा काय झालेला आहे? फॉर्म्युला आहे आणि त्यानुसार मी हे वाक्य तयार केलेलं आहे. आय हा झाला सब्जेक्ट, डीड हे झालं क्रियापद, क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्यानंतर ऑब्जेक्ट माय होमवर्क. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य असे म्हणतात. त्यानंतर आपण निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा बनवू शकतो. या ठिकाणी बघा, मी माझा वाढदिवस साजरा केला नाही. म्हणजे एखादी क्रिया केली नाही, आपल्याला व्यक्त करायची आहे, तर त्यासाठी आपण काय करतो? डिडंटचा वापर करतो वाक्यामध्ये. मग आय हा झाला सब्जेक्ट, डिडंट केला नाही असा त्याचा अर्थ होतो. सेलिब्रेट हे झालं मेन वर्ब. आता डीड या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून काय झालेला आहे? त्याचा वापर झालेला आहे. सेलिब्रेट हे झालं मेन वर्ब आणि माय बर्थडे म्हणजे मी माझा वाढदिवस साजरा केला नाही असा त्याचा अर्थ होतो. आता या वाक्याचा आपल्याला जर निगेटिव्ह करायचं असेल, मी माझा गृहपाठ केला, हे झालं अफर्मेटिव्ह होकारार्थी. आता याचं मला करायचं आहे निगेटिव्ह, तर कसं होईल? आय म्हणजे मी आणि आपल्याला काय करायचं आहे? डीड नॉटचा उपयोग करायचा आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे डिडंट. आय डिडंट डू हे झालं मेन वर्ब, माय होमवर्क. अशा प्रकारे आपलं हे वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. मी माझा होमवर्क केला नाही असा त्याचा अर्थ होतो. परत काय एक्झाम्पल बघू. ही डिडंट गो टू मार्केट. तो बाजारात गेला नाही. शी डिडंट कुक फूड. शी डिडंट कुक फूड. तिने स्वयंपाक केला नाही किंवा केला नव्हता. आता मला म्हणायचं आहे, मी योगा केला. आय डीड योगा. आय डीड योगा. मी योगा केला नाही. आय डिडंट डू योगा. आय डिडंट डू योगा. आता आपल्याला म्हणायचं आहे, मला समजलं नाही. याला इंग्लिशमध्ये कसं होईल? आय डिडंट अंडरस्टँड. आय डिडंट अंडरस्टँड. मला म्हणायचं आहे, मी तिथे गेले नाही. कसं होईल? आय डिडंट गो देअर. आय डिडंट गो देअर. फ्रेंड्स, आता आपण काही इंटरोगेटिव्ह म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य बघूया. म्हणजे प्रश्न कसा तयार होतो पास्टमध्ये. आपल्याला म्हणायचं आहे, तिने योगा केला का? तिने योगा केला का? कसं होईल इंग्लिशमध्ये? डीड शी डू योगा. डीड शी डू योगा. याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. डीड त्याच्यानंतर घेतला सब्जेक्ट म्हणजे शी, त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे डू आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे योगा. अशा प्रकारे
इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार झालं. म्हणजे तिने योगा केला का? आता म्हणायचं आहे तिने होमवर्क केला का? म्हणजे तिने गृहपाठ केला का? याचं इंग्लिशमध्ये कसं होईल? डिड शी डू होमवर्क? डिड शी डू होमवर्क? तिने जेवण केले का? डिड शी ईट फूड? डिड शी ईट फूड? फ्रेंड्स, या ठिकाणी इथे तुम्ही एक नोट डाऊन करू शकता की सब्जेक्ट कोणताही असो, ही, शी, इट, एखादं नाव असेल, काही असेल, आपण डीडचाच उपयोग या ठिकाणी करणार आहोत. कारण की हे वाक्य सिंपल पास्ट टेन्सचे आहे आणि सिंपल पास्ट टेन्समध्ये क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे डीडचाच काय केला जातो? उपयोग केला जातो. आता मला म्हणायचं आहे तो खेळला का? कसं होईल? डिड ही प्ले? डिड ही प्ले? फ्रेंड्स, या ठिकाणी आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे WH वर्ड लावून आपण क्वेश्चन सेंटेन्स तयार करू शकतो. जसं की तिने योगा केव्हा केला असं आपल्याला म्हणायचं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला WH वर्डची काय लागते? आवश्यकता लागते. WH वर्ड म्हणजे कोणकोणते असतात? जसं की व्हेन, विच, व्हॉट, वाय अशा प्रकारचे जे वर्ड्स असतात या WH वर्डनी आपण प्रश्न तयार करू शकतो. तिने योगा केव्हा केला? तर कसं तयार होईल बघा. केव्हासाठी आपण वर्ड यूज करतो व्हेन. मग इथे प्रश्न तयार झालेला आहे. व्हेन डिड शी डू योगा? तिने योगा केव्हा केला? म्हणजे इन द मॉर्निंग केला की इन द इव्हिनिंग केला? अशा प्रकारचं ॲन्सर त्याचं येऊ शकते. आता या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे याच्या स्टार्टिंगला आपण काय करू शकतो? WH वर्ड जे आहे ते जॉईंट करून आपलं प्रश्नार्थक वाक्य काय होते? तयार होते. मला म्हणायचं आहे की तिने जेवण केव्हा केलं? मग कसं होईल? व्हेन डिड शी ईट फूड? तिने जेवण केव्हा केलं? आता मला म्हणायचं आहे तो मार्केटला केव्हा गेला? तर कसं होईल? व्हेन डिड ही गो टू मार्केट? शेवटी क्वेश्चन मार्क. परत एक्झाम्पल्स बघूया. मी खूप गोष्टी केल्या. आपण म्हणतो ना मी व्हॅकेशनला गेले तेव्हा खूप गोष्टी केल्या. आय डीड अ लॉट ऑफ थिंग्स. आय डीड अ लॉट ऑफ थिंग्स. नेक्स्ट बघा. काल तू मला फोन केलास का? काल तू मला फोन केलास का? डिड यू कॉल मी यस्टरडे? डिड यू कॉल मी यस्टरडे? नेक्स्ट. तुम्ही सकाळी अलार्म बंद केला का? डिड यू टर्न ऑफ द अलार्म इन द मॉर्निंग? डिड यू टर्न ऑफ द अलार्म इन द मॉर्निंग? नेक्स्ट. तो आला का? म्हणजे तू पार्टी केली तर तो येणार होता की नाही आपण असं चर्चा करतो. तर विचारतो तो आला का? डिड ही कम? डिड ही कम? नेक्स्ट. तू काय वाचलेस? व्हॉट डिड यू रीड? व्हॉट डिड यू रीड? आहे की नाही सोपं? डीडचा उपयोग करून आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये अशा प्रकारची वाक्य तयार करू शकतो आणि सहज त्याचा यूज करू शकतो. फ्रेंड्स, आता तुमच्यासाठी काही मराठीत वाक्य आहे आणि त्याचं इंग्लिशमध्ये कसं होईल ते कमेंट करून नक्की सांगा. पहिलं वाक्य आहे तिने मला सांगितले नाही. दुसरं आहे तू अभ्यास केलास का? तिसरं आहे तू लिहिले नाहीस का? चौथं आहे तिने नवीन ड्रेस खरेदी केला नाही. पाचवं आहे तू तुझा वाढदिवस का साजरा केला नाहीस? फ्रेंड्स, या वाक्याचं इंग्लिशमध्ये कसं होईल ते कमेंट करून नक्की सांगा. फ्रेंड्स, आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. फ्रेंड्स, व्हिडिओ जर युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.